चालला, चप्पल तुटली म्हणून कोणी शिवतं का हो इथं चप्पल आहे ना, तो काय तिथं बसलेला आहे रोहिदास तांबा, त्याच्याकडे जा, तो तुम्हाला चप्पल शिवून दे. आता त्यांच्याकडे लागलं की भली कुठे रांग. हा ब्राह्मण गेला आणि महाराज मी ब्राह्मण आहे, माझी चप्पल लवकर शिवून द्या, मला काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचंय, लवकर माझी चप्पल शिवून द्या. ते म्हणले माझा नियम आहे, जो रांगेत उभा आहे नंबर आला की मी तुमची चप्पल शिवून दे. ते पाठीमागे जाऊन उभे राहिले, मनामध्ये क्रोध आला, माझ्यासारख्या उच्च कुळातल्या ब्राह्मणाला याने रांगेत उभा केलं, नंबर आला. त्या महाराज चप्पल घेतली, शिवाय लागले आणि शिवल्याच्या नंतर तो ब्राह्मण रोहिदास तांबराला बोलू लागला, तुम्ही क्षेत्राच्या ठिकाणी राहणारे लोक आहे, देवाजवळ राहणार आहेत, बुडाचे काडगे पुढेच आहेत, तुम्हाला देवाचं काही अस्तित्वच कळत नाही, ब्राह्मणाचा काही सन्मानच नाहीये, काय तुम्हाला कळणार आहे, तुमची जातच ही नाही, तुम्हाला परमार्थ काय कळणार आहे, देव ब्राह्मण काय कळणार आहे. मन चांगलं लागतं त्याच्यासाठी. बाहेरून येणारे लोक, एका देवाच्या ठिकाणी राहणारे लोक उपदेश मोठा करते. रोहिदास तांबाराने सगळं ऐकून घेतलं. म्हणजे तुम्ही मला एवढं बोलले, तुम्ही नेमकं चालले कुठं. म्हणजे मला विश्वनाथाच्या दर्शनाला जायचं, आज गंगेचं स्नान करायचं, गंगेचं स्नान झाल्यावर दर्शनाला जायचं, मला किती उशीर होईल, माझी संध्या राहिली. ते म्हणले महाराज क्षमा असावी, पण माझा नियम मी मोडत नाही, माझा रोजचा व्यवहार आहे. बरं बरं घे 2 रुपये. 2 रुपये घेतले, बाजूला ठेवले आणि आपल्या पाकिटामधलं 1 रुपया काढला. आणि महाराज गंगेच्या स्नानाला जाणार हो, मग एवढा 1 रुपया गंगा मातेला माझा द्या आणि माझा नमस्कार सांगा. तू जात नाही का दर्शनाला, तू जात नाही आंघोळीला. महाराज गरिबी जीवन आहे, याच्यावर उपजीविका चालवतो, रोज व्यवसाय करावा लागतो. आणि आमच्यासारख्याचं पुढे जाणं व्हायला रोज रोज गंगाच्या स्नानाला मी जात नाही. बुडाचे काडगे पोरेचे म्हणला, आळशाला पंढरपूर काय उपयोग आहे म्हटलं. तुम्ही क्षेत्राच्या ठिकाणी राहून तुझं का गंगाच्या स्नानाला जात नसेल तर काहीच उपयोग नाही म्हटलं तुझा. असू द्या महाराज, माझं 1 रुपया गंगा मातेला भेट म्हणून द्या, माझा नमस्कार सांग. त्या ब्राह्मणाने घेतला, राग आलेला होता, गेला घेऊन गंगाचं स्नान वगैरे केलं, स्वतःच 1 रुपया टाकला, लक्षात आलं आपल्याला ते रोहिदासाने 1 रुपया दिलेला आहे, त्याचा 1 रुपया घेतला. गंगा माता हा रोहिदासाने दिलेला 1 रुपया हे तुला ग्रहण कर, याचा स्वीकार कर. टाकायला लागलोय तर गंगा प्रगट झाली, वर हाती हाताला आणि गंगेच्या हातामध्ये तो 1 रुपया ठेवला. तर म्हणली रोहिदासजीने मला हा 1 रुपया भेट म्हणून दिला ना, त्याच्या बदल्यात मी त्यांना काहीतरी देणार. हातातलं कंकण काढलं आणि ब्राह्मणाच्या हातात दिलं. कोणाच्या? ब्राह्मणाच्या हातात दिलं. सांगितलं रोहिदास महाराजाला माझं एवढं कंकण भेट म्हणून. ब्राह्मण म्हणतो आपण तर त्याला किती शिव्या दिले, किती आदर बोललो त्याला. आणि हा 1 रुपया घेण्यासाठी साक्षात जगज्जननी गंगा माता प्रकट झाली, तिने 1 रुपयाचा स्वीकार केला. सामान्य नसतं, पण ते कंकण बघून अभिलाषा मनात निर्माण झाली, लोभ निर्माण झाला आणि ते कंकण रोहिदासाला नाही दिलं, तसंच घेऊन घरी गेला आणि बायकोला नेऊन दिलं कंकण. हे जर तुला बाजारातून मी काशीहून कंकण आणलं, इथे हिरे जडीत माणिक मोठी सुंदर घालून घे हातामध्ये, खूप शोभा दे. ती म्हणली 1च का, 2 हात आहेत ना, 2 पाहिजे ना. ते म्हणलं 1 भेटले हेच नशीब समान. एवढं काय आपण पुण्यवान नाही, गंगा मातेला दिलेलं आहे, ते राहू दे तुझ्यापाशी. ती म्हणली हे बघा, आपण भिक्षुकी ब्राह्मण आहे, आपण रोज भिक्षा मागून जगणार आहे, हे कंकण आपल्या घरात नको, चोरा चिल्लाचं घेऊन यायचं तर तुम्हाला रातभर झोप येईना. म्हणली घरात ठेवलं तर हे गॅस ते राजाला देऊन टाका, म्हणजे आपल्याला काही घेणं नाही आणि माझ्या हातात शोभणार पण नाही. 18 विश्वदारी आपल्या माझ्या हातात नुसतं सोन्याचं कंकण घालायचं, गळ्यात नाही, पायात नाही, कशात नुसतं सोन्याचं कंकण घालून दिलं. आणि तिने लोक मला हे घ्या, आपण तुम्ही राजाला देऊ. रोहिदास महाराजांचे ते गंगा मातेने दिलेलं कंकण होतं ना, तो ब्राह्मण गेला राजाकडे, राजाला ते कंकण दिलं. राजा साहेब, मला अशा प्रकारचं हे कंकण प्राप्त झालं, ही तुमची संपत्ती आहे, तुमच्या जवळ राहू. राजेसाहेबांनी घेतलं, बायकोला नेऊन दिलं राणीला.
राणीला एवढं आनंद झाला ते कंकण बघून. राणी म्हणली असंच कंकण मला पुन्हा एक आणून दे, असंच कंकण मला पुन्हा एक आणून दे. माझ्या दोन्ही हातात दोन कंकण मला पाहिजे, सेम हेच कंकण पाहिजे. आता काय करायचं? राजाने फरमान दिलं, ब्राह्मणाला बोलून घेतलं, काल जे मला कंकण आणून दिलं होतं तसंच कंकण पुन्हा एक आणून दे, पाहिजे तितके पैसे घेऊन जाय, तसंच कंकण मला पाहिजे. ब्राह्मण म्हणला नसतं केलं तर बरं झालं असतं, हाताने लपड्यात पडलो मी. ह्या ब्राह्मण म्हणला ओ मला गंगा मातेने दिलेले, गंगा काही मायकर प्रसन्न झाली, ते का साधूचा प्रसाद होता त्याला प्रसाद म्हणून दिला, पण मी मला ना ठेवता तुम्हाला दिला, माझ्याच्याने तुम्हाला देणं होणार नाही. राजा मला मी तुला दंड देईन जर का मला कंकण आणून दिलं नाही. मला कंकण पाहिजे पाहिजे पाहिजे. आता जीव प्यारा. ब्राह्मणाने तिथून उठला आणि घरी आला, विचार केला, मला हे कंकण आता पुन्हा गंगा माता कसं देईन आपल्याला. ज्याच्याकडून 1 रुपया आणला होता का त्याच्याकडे जाऊ, त्याचा 1 रुपया आणू, पुन्हा गंगेत टाकू, पुन्हा गंगा प्रकट होईल, ते कंकण देईन, 1 रुपया घेऊन टाकीन, आपण ते कंकण घेऊन पुन्हा राहायला आणू. रोहिदास महाराजाकडे आला, महाराज मला क्षमा करा, मी तुमच्यापासून खूप मोठं सत्य लपवलं. तुम्ही मला जो त्या दिवशी 1 रुपया दिला होता तो गंगा मातेला अर्पण केला, तो घेण्यासाठी गंगा माता प्रकट झाली, तिने एक सुंदर कंकण दिलं होतं, ते मी राजाला नेऊन दिलं. राजाच्या पत्नीला ते आवडलं, तिला पुन्हा एक कंकण मागितलं, म्हणून माझ्यावर महाराज धर्मसंकट आलं. तुम्ही काही करा पण पुन्हा 1 रुपया द्या. मी पुन्हा गंगा मातेला नेऊन टाकेल, पुन्हा गंगा मला 1 रुपया देईल. रोहिदास महाराज काय म्हणले माहिती आहे? महाराज पुन्हा गंगेकडे जाण्याची गरज नाही. गंगा नुसतं गंगेमध्येच नाहीये, गंगा माझ्या काठीमध्ये पण दाखवायची का? रोहिदास महाराजांनी 1 रुपया घेतला आणि कटोतीमध्ये टाकला आणि कटोतीतून गंगा प्रगट झाली आणि गंगेने एक कंकण पुन्हा रोहिदास महाराजांच्या म्हणण्यावर त्या ब्राह्मणाला दिलं. ब्राह्मण घेऊन गेला. ब्राह्मण म्हणला तुमच्या ह्या कटोतीमध्ये गंगा प्रकट कसं काय झाली? ते म्हणले मन चंगा आहे म्हणून कटोती में गंगा प्रकट आहे. ज्याचं मन शुद्ध आहे ना त्या माणसाला कुठं तीर्थयात्रा करायची गरज नाही, काही वेगळा परमात्मा, फक्त मनाचं कनेक्शन बसलं जागेवर भगवंताशी लावतात, ते मन पवित्र करा. ती म्हणली बरोबर आहे, आता मी इथून पुढं नेहमी भगवंताचं भजन करेन आणि मनाचं कनेक्शन भगवंताशी लावून ठेवल. पण कपिल महाराज मला एक सांगा, मरण कोणाला आहे, मरत कोण? किती सुंदर प्रश्न विचारला बघा. ते म्हणले म्हणजे ती म्हणली शरीर मरतं का आत्मा मरतो, जीव मरतो का शरीर मरतं, किंवा मोक्ष कोणाला आहे, शरीराला आहे का आत्म्याला आहे? कपिल महाराज मला दोघाला पण नाही, मोक्ष शरीराला पण नाही आणि जीवाला पण नाही. कसा नाहीये? जीव मरणाराच नाही. न जायते मृते कदाचिन ना भूतो न भविष्यति. हे जीव जो आहे त्याचा जन्मच होत नाही तर ते मरण कसं? अजो नित्य शाश्वत वयम पुराण हन्य ते हन्यमाने शरीर आहे. आणि शरीर जन्म घेत असतं, लहानचं मोठं होतं, मोठ्याचं म्हातारं होतं, म्हातारं झालं की ते जीव निघून जातो. आणि जैसे जीर्ण वस्त्र सांडी नूतन वस्त्र मिळते, जीर्ण झालेल्या वस्त्राला जसं आपण फेकून देतो तसं हे म्हातारं शरीर झाल्यावर जीव याचा त्याग करतो आणि या शरीराला जाळून टाकतात, बाकी काही होत नाही. शरीराच्या 3च अवस्था आहेत, क्रिमिबीड संजांतम. हे जर का पुरलं तर किडे पडतील, फेकून दिलं तर सडून जाईल आणि गिधाडाने खाल्लं तर त्याचं काय होईल, विष्टाव होईल आणि जाळलं तर राख होईल. या 3च अवस्था शरीराची. म्हणून शरीराला मोक्ष नाही, आत्म्याला मोक्ष नाही. मग ती म्हणली आम्ही भागवत तरी कशासाठी ऐकायची? हे रात्रीचे कीर्तनाला येऊन बसा, दुपारी भागवताला येऊन बसा, टाळ्या वाजवायला लागले की टाळ्या वाजवा, भजन करा भजन करा. एवढं भजन पूजन नेमकं करायचं तरी कशासाठी? शरीराला मोक्ष नाही, जीवाला मोक्ष नाही, मग काही गरजच नाही भजन करण्याची, काही गरज नाही. खरं पाहिलं तर मस्त खायचं प्यायचं घरी राहायचं, कशाला ताण घ्यायचं 3 घंट्याचा तरी. कपिल महाराज म्हणले तसं नाही,
मोक्ष शरीराला नाही, मोक्ष आत्म्याला नाही, पण मोक्ष मनाला आहे. विषयामध्ये आसक्त झालेलं मन हेच आपल्याला पुनर्जन्माला कारणीभूत होतं आणि विषयापासून निर्मुक्त झालेलं मन हेच मन आपलं मोक्षाला कारणीभूत. मनः एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो बद्धं तु विषयासक्तं मुक्तं निर्विषयं मनः. देवाने एवढं सुंदर मानवी शरीर दिलं, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, बुद्धी दिली, मन दिलं, चित्त दिलं, अहंकार दिलं आणि याच्यामध्ये मन रूपी रत्न आपल्याला दिलं. आणि मनाचं कनेक्शन जर का भगवंताशी नसेल तर हेच मन तुम्हाला पुन्हा जन्माला घालण्याला कारणीभूत होऊ शकतं. म्हणून संसारात राहताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मनाचं कनेक्शन भगवंताशी असलं पाहिजे, तेच मन तुम्हाला मुक्त करू शकतं. देवहूती माता मांडलीत कळालं, आता मला मन ताब्यात कसं ठेवावं हे कळालं, मोक्ष कशाला म्हणतात हे कळालं, संत कोणाला म्हणतात हे कळालं, इंद्रियांना कसं भजनामध्ये लावायचं हे कळालं. पण मी असं ऐकले की हे जे शरीर आहे हे शरीराला काय म्हणतो. आता इथे आपले सगळं आपण बसलो कशाचा आश्रय घेऊन, शरीराचाच आश्रय आहेत ना, सगळे शरीराने बसले की नाही. मग या शरीराला काय म्हणते, गीता गंगा गायत्री काय म्हणते, काय म्हणतात ते शरीराला. हे नाव जन्माला आल्याच्या नंतर पडलं आपल्याला, पण शरीराचं खरं नाव आहे भागवतामध्ये सांगितलं स्थूल शरीर. हे जे शरीर आहे ना याला स्थूल शरीर म्हणते. याच्या आतमध्ये पुन्हा एक शरीर आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणते. हे सूक्ष्म शरीर सांगू का, 3:30 वाजायला लागले, चहाची आठवण यायला लागले. आता काय 6 वाजता की काय, आज एकादश आहे, फरायचं चांगलं झालं नाही, चहाची आठवण यायला लागली. हे जे बारीक बारीक मनामध्ये चालू आहे ना हे सगळं सूक्ष्म मन, आणि हे मन माणसाला परेशान करत असतं. याला सूक्ष्म शरीर म्हणतात भागवतामध्ये. आणि त्याच्यानंतर एक शरीर आहे त्याला म्हणते भागवतात कारण शरीर. आणि जे कारण शरीर असतं का तेच आपलं हे शरीर जाळल्यावर त्याच्यातून निघून जात असतं, त्याला जीव आत्मा असं म्हटलं. कारण शरीर महाकारणामध्ये विलीन होऊन जातात. मग ती म्हणली हे जे शरीर आहे हे शरीर जन्माला कसं येतं, हे शरीर जन्माला कसं येतं तर सांगितलं आईच्या गर्भामध्ये आपली ही बॉडी कशी तयार होते. पुंसहारेत गणाश्रयत, अन्नाचा आश्रय करून, ऐका, अन्नाचा आश्रय करून जीव पुरुषाच्या शरीरात प्रवेश करतो, स्त्रीच्या शरीरात जातो आणि तिथं सुंदर असं भागवतामध्ये सांगितलं कललम तो एक रात्रेन पंचरात्रेन बुद्धम दशाहेन तू करकंडू पश्चिन्नम वा तत्परम. भागवतातली ही सोनोग्राफी सांगितलेली की आईला 5 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर गर्भधारणा झाली की 5 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आपलं शरीर दह्यासारखं असतं. 10 दिवस पूर्ण झाले, 10 रात्र पूर्ण झाल्याच्या नंतर बोराच्या आठवणीसारखं आपलं शरीर असतं आईच्या गर्भात. आणि सगळ्यात पहिले आपलं डोकं तयार होतं कुठं, आईच्या गर्भात. आपण कसे जन्माला आलो हे सगळं भागवताने सांगितलं. डोकं तयार होतं. परीक्षित राजाने विचारलं मला डोकंच का तयार होतं, पहिले हात पाय हृदय तयार व्हायला पाहिजे होतं ना. मला डोक्यामध्ये लय मोठे काम फिट केलेले आहे. 2 डोळे बसवले, सीसी कॅमेरे, शरीरातले सीसी कॅमेरे, ऐकायला कान इथंच बसवले, सुगंध दुर्गंध घेण्यासाठी नाक इथंच बसवून दिलेलं आहे की नाही. लंब असं बारीक असं चिपटा असं ते बसवून दिलं, पण दिलं बसून. त्याच्यानंतर खाली एक भुयार तयार केलं आणि त्याच्यामध्ये 32 पर्वत बसविले, 32 दात बसविले. त्याच्यामध्ये 3 बोटाची एक जीभ बसविली, खरट आंबट तुरट कळण्यासाठी बसवली की नाही. आणि 32 दाताचं तिला संरक्षण दिलं, कोणाला जिबीला संरक्षण जिबीचं ते.
मग तुम्हाला शेंगदाणे खायचे, गुलाबजामुन खायचे, पोळी खायची, पुरी खायची, भाजी खायची, काय जे खायचंय त्याला बारीक करण्यासाठी मशीन दिलेले आहे. आणि तुम्ही बघा, जो आनंद दात असताना जेवणात आहे तो आनंद दात पडल्यावर नाही येत. बरं आता मला काही अनुभव नाही, पण ज्याला नाही ते सांगते. कोणी पण काय म्हणतं, दात असतील तर जेवणाची मजा, आणि दात नसेल तर जेवणाचा आनंद नाही. ज्याचे दात पडले का त्याला विचार, ती चवच वेगळी असते. आणि आपल्या पाठीमाग सुंदर असं एक मशीन बसविलेलं आहे, त्याचं नाव आहे मेंदू. 3.5 हाताच्या शरीराचा सगळा कारभार तेवढ्या मेंदूवर चालतो. आणि ते मेन पॉवर आहे आपल्या शरीराचं. आणि त्याला 8 तास जर का झोप असेल तर ते शरीराला सुरक्षित ठेवतं. आणि त्याची जर का झोप पूर्ण नाही झाली तर ते शरीराला बिघडवतं. आणि सगळ्या शरीराची हालचाल तिथून होती. म्हणून मेंदू माणसाचा सुरक्षित असला पाहिजे. म्हणून पहिलं डोकं तयार होतं, नंतर धड तयार होतं 2ऱ्या महिन्यामध्ये, 3ऱ्या महिन्यामध्ये हातपाय तयार होतात, 4थ्या महिन्यामध्ये नख शरीराला तयार होतात, 5व्या महिन्यामध्ये सप्त धातू शरीरामध्ये तयार होतात, 6व्या महिन्यामध्ये आपल्या शरीराला रंग दिला जातो. काळा, गोरा, सावळा हे 3च रंग दिलेला आहे. बाहेर आल्यावर किती साबणीने आंघोळ केली तरी काही माणसं गोरी होत नाही, गोरी माणसं काळे होत नाही. हा पेंटिंग आपली तिथंच केलेली देवाने. सुंदर असा शरीराला कलर देऊन ठेवला आणि त्याला सुरक्षित अशा एका वस्त्रामध्ये गुंडाळले गेलं. आणि 7 महिने पूर्ण व्हायला आले की त्याला उत्तानपाद म्हणून संज्ञा दिली, खाली मुंडकन वर पाय. आणि आता 7 महिन्यामध्ये ही पूर्ण डेड बॉडी आपली तयार झाली. आपली बॉडी 7 महिन्यामध्ये आईच्या गर्भात पूर्ण तयार झाली. खाली मुंडक वर पाय केले, 2 हात अशी धरून बसलं आणि त्याला आई जे जे खायला लागली ते ते त्याच्यापर्यंत जाऊ लागलं. नाळ तुटले गेली ना, आणि आई जे जे खायची ते त्याच्या शरीराला जाऊन पुष्टी त्याच्या शरीराची होत चालली, त्याच्या शरीराची वाढ होत चालली. आता 7 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि 7 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आपण काय करतो, बाईला डोहाळे जेवण. ते डोहाळे जेवणाची पूजा झाली की त्या बाळाला कळतं आपण मागच्या जन्मात पशु होतो, पक्षी होतो, मानव होतो, काय होतो त्याला आठवण येते. मागच्या जन्मात पुण्य केलं असेल तर ते बाळ हसतं, मागच्या जन्मात पाप केलं असेल तर ते बाळ रडतं. आणि सारखं देवाचं भजन करतो, सारखं देवाचं भजन करतो. देव कुठे गेला म्हणजे एवढं भजन करून करायला लागला, तुला 9व्या महिन्यात मी जगामध्ये पाठवणार आहे. ते मला देवा मागच्या जन्मामध्ये खूप पाप केलं, पण आता ह्या जन्माला वया जाऊन देणार नाही, मला फक्त चांगलं जन्माला घाल. मी असं भजन करीन की भजनाची पर्वत उभा करेल. देव म्हणले काय सांगतो, खरं आहे का, वचन देतो का? त्याने वचन दिलं जीवाने. काय वचन दिलं? सुंदर असं तुकाराम महाराजांनी, एक वेळ करी या दुःखा वेगळे, 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 एक वेळ